रेणावी घाटात एसटीच्या 2 बसची समोरासमोर भीषण धडक होऊन मोठी दुर्घटना घडली आहे। या अपघातात प्राथमिक माहितीनुसार दोघांचा मृत्यू झाला असून 50हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार विटा आगाराची विटा भिवघाट बस विट्याकडून भिवघाटकडे जात होती, तर मेढा आगाराची विजापूर मेढा एसटी बस समोरून येत होती। रेणावी घाटातील पहिल्याच वळणावर दोन्ही बसची समोरासमोर जोरदार धडक झाली। धडक इतकी भीषण होती की दोन्ही बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या अपघातात विजापूर मेढा बसचा चालक गंभीर जखमी झाला असून धडकेनंतर तो दुसऱ्या बसच्या दिशेने आत घुसल्याची माहिती आहे। दोन्ही बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी होते। त्यात विटा भिवघाट बसमध्ये शालेय विद्यार्थीही प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे। अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला। जखमी प्रवाशांना तातडीने बसमधून बाहेर काढण्यासाठी आमदार सुहास बाबर, शंकर मोहिते, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, विवेक भिंगारदेवे यांच्यासह नागरिक, पोलीस आणि मदत पथकांनी युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू केले। गंभीर जखमी प्रवाशांना विट्यातील ओमश्री हॉस्पिटल आणि ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। जखमींची संख्या मोठी असल्याने दोन्ही रुग्णालये पूर्ण क्षमतेने कार्यरत असून इतर जखमींना विट्यातील यशस्वी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे। या दुर्घटनेत एका वृद्ध महिलेसह एका पुरुष प्रवाशाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। मात्र मृतांची आणि जखमींची नेमकी संख्या तसेच अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। प्रशासनाकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच या भीषण दुर्घटनेचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे। रेणावी घाटातील या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून जखमी प्रवाशांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।